तुम्हाला तुमच्या बॉसकडून किंवा तुमच्या कलिग्सकडून तुम्हाला रिस्पेक्ट मिळत नाही, मान मिळत नाही, त्यावेळेला काय होतं, तुमचं गुरुतत्व असतं ते कुठे ना कुठे बिघडलेलं असतं. जेव्हा गुरुतत्व बिघडतं त्यावेळेला आपोआप बुध जो असतो पत्रिकेतला तो पण तुम्हाला सपोर्ट करत नाही. तर आदरयुक्त जे आपल्याला मिळाला पाहिजे, आपलं वलय जे आदरयुक्त असलं पाहिजे, लोकांनी आपल्याला आदर दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, कोणी अपमान करू नये, यासाठीचा हा आजचा उपाय आहे. तो उपाय अगदी साधा आहे. तर काय करायचंय, थोडंसं जाडं जे मीठ असतं ते आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद पाण्यामध्ये टाकायची आणि त्याने अंघोळ करायची. बघा आजकाल ना शॉवरचं जमाना आहे, तर आजकाल बकेटमध्ये पाणी घेऊन कोणी अंघोळ करत नाही, पण ही पद्धत खूपच पूर्वीची चांगली होती. तर बकेटमध्ये हळद आणि जाडं मीठ टाकायचं आणि त्याने अंघोळ करायची. ओके. तर हे केल्याने तुमच्या जे कलिग्स आहे, तुमचं जे बाहेरचं घराच्या बाहेरचे वातावरण जे आहे ते तुमचं पॉझिटिव्ह होईल. त्याचबरोबर गुरुवारी हे करायचंय आणि त्याच दिवशी गुरुवारी पिवळा जो धागा असतो तो पुरुषांनी राईट हँड मध्ये बांधायचा आणि स्त्रियांनी लेफ्ट हँड मध्ये बांधायचा. तर ह्यामुळे तुमचं गुरुतत्व आहे ते बळावेल आणि तुम्हाला मान सन्मान रिस्पेक्ट मिळेल. ओके. त्याचप्रमाणे जर घरामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळत नाही, तर तुम्ही काय करायचं की दर गुरुवारी उंबरठा स्वच्छ पुसायचा आहे आणि हळदीची पेस्ट करायची आणि ती उंबरठ्यावरती हळदीची पेस्ट लावून त्या उंबरठ्याला आपण हळद कुंकू अक्षदा सोडून त्याला पाया पडायचं आहे. अशाने तुमच्या घरातलं जे तुमचा मान सन्मान आहे, जो रिस्पेक्ट आहे ते तुमचं वाढेल, म्हणजे तुमच्या घरातलं गुरुतत्व वाढवेल. कारण वास्तू पण एक प्रत्येक ग्रहांशी रिलेटेड आहे. सो ते विसरून आपल्याला चालणार नाही. तर अशा पद्धतीने हा उपाय करा आणि बघा तुम्हाला लवकरच त्याचं 3 ते 6 महिने तुम्हाला हे सतत करावं लागेल. मी तर म्हणेल तुमचं आयुष्य जोपर्यंत आहे तुम्ही ह्या गोष्टी करा. कारण काही काही गोष्टी आपण कर्मातून आणलेल्या असतात, त्या आपण बदलू शकत नाही. म्हणून हे असे आपण छोटे छोटे उपाय आपल्या आयुष्यामध्ये करत असतो.